साधूला की मरण भीती शिल्लक राहत नाही. वसवस झालं पाहिजे हो, होत नाही वसवस. हा थोडीशीच गाडी अशी वाकडी तिकडे पाहू द्या, काय होईना काय होईना, मरणाची भीती आहे. पण साधू महात्मे म्हणतात एकदा साधू भेटला की मरण संपून जातं, मरणाची स्थिती शिल्लक राहत नाही. एक गाव होतं दाजीबा, आणि एका गावामध्ये साधू जाऊन पोचले. आणि साधू गेल्यानंतर साधूचा निर्देश असतो, गावाचे शिवेत पाय टाकलं की साधू गाव ओळखतो. आई गाव कसं होईल, चांगलं होईल का वांगलं होईल. आता गावात शिवेत पाय टाकला आणि साधू म्हणे भाऊ या ठिकाणी आपल्याला थांबायची गरज नाही. शिष्य म्हणे महाराज इथलं अप टू डेट गाव आहे, 3-3 तास ना घरे आहेत, चिकना चोपडा स्टाईलला लायले, आणि इथलं भारी भारी घरे, तुम्ही राहतात नाही. अरे म्हणे भाऊ तुला माहित नाही या ठिकाणी राहणं मरणापेक्षा जास्त आहे, म्हणजे इथे थांबायला नको. तो शिष्य म्हणे बाबा असं कसं काय सांग राहिला. संकेत साधूला संकेत असतो आणि जीवाला साधू संकेत करत असतो, पण जीव तो संकेत काही समजून घेत नाही. म्हणे बाबा असं कसं काय हो. म्हणे चाल पुढे सांगतो. फाटक लोक भिडणार, फाटक न जागी एक जण लारीवर एक डब आणि एक गोंट भरीत पाठवलं, एक डब आणि एक गोंट. आता गोणीत होती भाजी आणि ते डब्यात होता खाजा. काय होतं, आणि आरोड्या मारत होता. आपल्याकडे नाही का 20 रुपयांनी मेथी, 20 रुपयांनी मेथी. कोण तो डबा आणि गोंटावाला आराय म्हणायचा. काय म्हणे माहिती का, हा टकेशर भाजी, टकेशर खाजा. शिष्य म्हणे बाबा होय काय स्वस्त आहे वाटे. खाजा म्हणजे समजच ना, मावा मावा, दूध ना मावा, काय तो खाजा. टकेशर भाजी, टकेशर खाजा. बाबा म्हणे भाऊ आते ते आधी मुडीच थांबायला नको. काय म्हणे आते इथे थांबायला नको. म्हणे बाबा इथलं स्वस्त खाजा भेटराय ना, आपल्याकडे जर पेढा 2 रुपये किलो विकाते, बाईनं लाईन लागते लगेच. तसं खाजा होता तो. म्हणे भाऊ राहू नको. म्हणे महाराज ठीक आहे राहत नाही, चला फाटक ते बंडालू. फाटक बंडालं ते गोपाल डेअरीन जागे भिडणार. तर ते तसंच चालू आहे. काय चालू आहे डेअरी मग काय काय भेटत. बट 1 रुपये किलो, बट 1 रुपये किलो. कोणतं दिल्या, बदामल्या 1 रुपये किलो, केसर पिस्ताल्या 1 रुपये किलो. तुम्ही बाबा नाही म्हणस म्हणे आठवी. बाबा म्हणे देखा आपले गुरु शिष्यानी जी जोडी आहे आज पण तुटी का जाय ना, पण मी आठवू घालाव काय गुरु म्हणे पण फुकट ना भाव मग भेट ना बट. आणि कस काय नाही म्हणे माणूस. तुम्ही म्हणे बाबाचा भले शोरले मुक्कामले राहिला की, पण मी काही तुमना बरोबर येऊ. म्हणे देख भाऊ ऐकले अजून बी जर ऐकशी फायदा माराशी आणि नाही ऐकाव ते नुकसान नाही. बाबा खरं सांग राहिला खोटं सांग राहिला. कारण मागला गाव चांगली बिदागरी भेटेल होती कडोदराले. कारण तडे पैशाली मंडईला चांगलं भेटेल होतं डबल. बाबा डबलच भाऊ बांधेल राहील. तू वापर कितलं बी वापर, कसं बी वापर. म्हणे बाबा आई डबल बी लई झाला घेशील नाही. एक काम करसू सिमेंटच्या गोंट्या उचलसू संध्याकाळी खाजा खासू. ते बाबा साधू तर साधू असतो. साधू म्हणे डबल बी तू ना पण ठेव, गरज पडणी ते वापर, नाही पडणी ते वापर. राय तुला राहायला चेट तर तुला मागा जात नाही. कोण सांगे बाबा. थांबला तो दिन पर दिन, दिन पर दिन. खाजा
खाजा खायसन ताजा पड गया लाल बन गाजर नगत चमकायला लागला. गावात झाली चोरी झाली म्हणे देखा तेरे सीसीटीव्ही कॅमेरा मग कोणता कॅमेरा मग दाखा चोर म्हणे बाबा एकच चोर दाखा दांडगात उलगाशी सांग हालतच नाही तो त्याच्या लक्षात फिरस खाजाना आजूबाजूच फिरस त्याच्या लक्षात चोरी बी व्हायला होती. म्हणे देखा जो दांडगा दुंडगा खाई पी तटाटून नाही त्याला धरीला या म्हणे तोच चोर व्हायला पाहिजे. ते हुकूम कोणा राजाना हुकूम गई सेना धरीला ना आणि काय कोट राज आता त्याला गाव माहिती तर सांगे ना साधून बरोबर फिरणारले काय गाव तू म्हण बाबांबरोबर राहस म्हण तू बाबा मला काय माहिती म्हणे पुढे पुढला गाव घ्यावी जैन मंदिरवर थांबेले का माझी सवार थांबेले का ती कथा चालू राहिली सगळे थांबेले म्हणे काय सांगताय. मग चोर सापडी गया राजा म्हणे द्या या फाशी म्हणे माग पडणार 1 रुपया खाजा कसं पडणार माग फाशीवर लावून पहिले विचार म्हणे भाऊ काही शेवटली इच्छा म्हणे शेवटली इच्छा म्हणे गुरुलेच भेट तशी म्हणे गुरु नाही सांगे जाऊ नको रे राहू नको रे पण मी बाटोळने काही ऐकलं नाही म्हणे. ठीक आहे म्हणे मग तुझ्या गुरूंना बोलवलं गुरुला. आता गुरु ते तेज पुंज होते गुरु काही असा काही पीटाटाटून नव्हता पण ज्ञानाच्या जोरावर त्या ध्यानाच्या बळाने मात्र तेज पुंज होते. त्या शिष्यापेक्षा बाबा बरोबर होते. आणि बाबांना बोलवलं बाबांची आणि त्यांची गाठ घालून दिली आणि गाठ घालून दिल्यानंतर मात्र त्याच्या डोळ्यातनं टप 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 अश्रू व्हायला लागले. म्हणे बाबा तुम्ही सांगितले बरं होतं पण 2 वर्ष मी थांबलो आणि थांबल्यामुळे म्हणले मला तकलीफ भोगावी लागली. ते गुरु काय आपला गत नव्हतात संकट नका बागेस करशील मागे ना मागे शिष्य पुढे त्या मागे असा नव्हतात त्या. हा ते म्हणे भाऊ काही चिंता करू नको संकटातून काढण्यासाठी मी तुला इथपर्यंत आलो पण इथून पुढे चूक जो नको. राजाला सांगितलं म्हणले राजा याला फाशी देऊ नका फाशी मला द्या. राजा म्हणे हा लोकेश ना गुरु पहिल्यातच म्हणे ना गुरु मला फाशी द्या सांगायला म्हणे हो जो आज पहिले फाशीला लागेल त्याला स्वर्गात जागा भेटणार म्हणे. राजा म्हणे आठे ना राजपद भेट भोगापेक्षा बट सोड द्या म्हणे माली दिल्या फाशी. कोण होता तो बेबंद नगरी बेबंद राजा टकाशेर भाजी टकाशेर खाजा. त्याला आई बी अक्कल नाही की काय भाव काय इकाना ते बी त्याला अक्कल नाही. त्याला मारो कोणले आई बी अक्कल नाही मरो कवय ती बी त्याला अक्कल नाही. पण गुरुची किमया सांगतो गुरु शिष्यालाही वाचवतो गुरु स्वतःही वाचतो. याची सांभाळीले संधी Thank you.
सांभाळ करण्यासाठी साधू आहेत, संत आहेत, आणि अशा संतांच्या आवाक्यात गेलं की मग मात्र भीती शिल्लक राहत नाही. भीती घालवणारा संप्रदाय, भीती घालवणारे संत, भीती घालवणारे महात्मे जर जीवनात आले तर कुठल्याही प्रकारची मरणाची भीती शिल्लक राहत नाही. आणि अशी मरणाची भीती घालून दिल्यानंतर जीव मात्र परिपूर्णत्वाकडे जातो आणि तो फक्त नरदेहात जातो, इतर योनियांचे ठाई हा विचारच नाही. कारण साधू महात्मे म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताच मरती, अंध पंगू बहिरे होती काही. काय काय येवण्या, कशा कशा येवण्या आहेत, पण मानवासारखी येवणी जगात नाही. आणि अशा उत्तम कुळात तुम्ही आपण जन्माला आलो आणि उत्तम कुळातील नरदेहात मात्र जर तुम्ही देवाशी नातं जोडलं नाही, भक्ती वीन गेला अधोगती. काय सांगावं, बारकाईने जर विचार केला, भक्ती सांगणाऱ्यांचा दाजीबा लोभ गेला. सोपं करून सांगतो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. शिवजी श्रीमंत देव आहेत का गरीब देव आहेत? ज्ञानवश श्रीमंत आहेत, पण धनवश म्हटलं तर धनवश कुठे राहतात? धनवश ते राहतात स्मशानात, नाही का? स्मशानात कोण राहतं? गरीब राहतो का पैशाला? गरीब गरीब गरीब. आता गरीब देवले पैसा लागतच का गरीब देवनी कथा सांगणारले पैसा लागतच? देवले पैसा लागत नाही, पण देवनी कथा सांगणार मात्र पैसाच ना कोणता भराशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि असा कोणता भऱ्या संप्रदायच ना मागे आम्ही लागा मुचूक राहतात नाही. विठ्ठल तुमले थोडीशी मी बुरी सुगार दिली का चाल ना त्या मागे. मेंढ्या बाबा तुमने मेंढ्या कशा, एक मेंढी मागे एक जर का येरमा पडली तीन मागे बट गवारा येरमा पडता. काय सांगवा बाबा, आम्ही नास्तिकता मानतोय असं नाही, पण सत्य सांगितले वाचून राहायचं नाही. अहो कथाकार होते, 5000 वर्षापूर्वी कथा सांगितली, काही दिलंही नाही आणि काही आणि उद्धार केल्या वाचून राहिले. बिना कपड्याचे होते हो. आमना ते आठावी खिसा मजार बी खिसा. कितला खिसा आहे आमले रायना सोय ना दोतरना काष्टमा बी बांधिले जा सुद्धा मी. असा संप्रदाय साधू महात्मे म्हणतात, संतांकडे कुठल्याही प्रकारची मागण्याची रीत नाही. विठ्ठल विठ्ठल. मागणे से मरण भला. मागलं म्हणजे मरण प्राय. आणि मरण प्राय जर का तुम्ही कार्य करत असाल तर त्याच्याने समाजावर मात्र प्रभाव पडणार नाही.
निष्पृह भावाने तुम्ही भगवंतांची जर का ओळख करून देण्याचा प्रयत्न केला तर परिणाम झाल्या वाचून राहणार नाही. ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती. कळीला भावे ना प्रीते, 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 कळीला भावे ना प्रीते. ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. आई ज्याप्रमाणे लेकाला जन्माला घालते ती आई ओलं पाहत नाही, चिलं पाहत नाही, त्या लेकराने काय केलं ते पाहत नाही. एकदा जन्माला घातलं म्हणजे त्याचं सर्वस्व मात्र आई पाहते. तद्वत माझे साधू आहेत. ऐशी कडवड्याची जाती, करी लाभावी न प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभाचा विचार न करता प्रेम करणारे ते संत असतात. आणि अशा संतांच्या परंपरेत जर का तुम्ही आपण गेलो तर तुमचं आपलं कल्याण झाल्या वाचून राहणार. परंपरा असली पाहिजे. हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतमय बंडोबा केळवा श्रीपादवा रामदासवा नारायणबाबा आईसाहेब अप्पासाहेब अशी परंपरा असली पाहिजे. बिना परंपरेने जर का तुम्ही कुठेही लागले तर तुम्हाला पैल काट गाठता येणार नाही. गटांगड्या खाव्या लागतील आणि गटांगड्या खाऊ नये म्हणून साधू संतांनी आवर्जून हात वर करून सांगितलं की बाबा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवण्यासाठी तुम्ही आपण इथपर्यंत आलोत. आणि इथे आल्यावर सुद्धा जर का तुम्ही आपण जन्माच्या व्यथा चुकवल्या नाहीत तर फजिती झाल्या वाचून राहणार नाही. ती फजिती होऊ नये. संतांच्या कासेला तुम्हा आपल्याला लागता यावं, संतांची कास धरून पैल काठ गाठता यावा, तेवढ्यासाठी हा मनुष्य देह आहे. आणि या मनुष्य देहाची कर्तव्यता नामदेवरायांनी जाणली. मरणाधी सावध व्हावे, 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 मरणाधी सावध व्हावे. आपले हित साधून घ्यावे, 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 आपले हित साधून घ्यावे.
केव्हा केव्हा व्हाल. साधू महात्म्यांनी निर्देश दिला, ते म्हणतात अजूनही टाइम गेलेला. हा आवर्जून सांगितलं, आवर्जून मरणाआधी सावध व्हावे, आपले हित साधुनी घ्यावे. मग हित कशात आहे याचा विचार आपण शोधायचा. हित कुठे आहे याचा विचार आपण करायचा. हित कोण करून देईल याचा विचार करायचा. श्रीमंतीने हित होणार नाही, दौडून दौडून कार्यरत झाल्याने हित होणार नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. एकविध मन करून देवाचं चिंतन करण्यासाठी मनुष्य देह आहे. नाही तर काय लिहिलो तेवढ्याने होणार नाही. मनुष्य जन्म फक्त भगवत चिंतनासाठी दिलेला आहे. आवर्जून साधू महात्मे म्हणतात, देवे दिला देह आपण आम्ही भोजना गोमटा केला, पण दिलाय भजना गोमटा. पण काय झालं, परिणाम स्वरूप तोया झाला फाटा बाधिकेचा. बाधिका आली, मध्ये लोभ लालूच आशा मनशा तृष्णा कितीतरी आडवे गेले आणि आम्ही मात्र कलाटणी मारून घेतली. काय केलं, पलटी मारून घेतली आणि भजन सोडून दिलं आणि कुठे नादी लागलो आम्ही संसाराच्या. पण साधू महात्मे सांगतात आम्ही संसार केला. ज्ञानोबराय म्हणतात मी संसार करत असताना मला मात्र कळलं की माझ्या साधूंकडे गेलो, साधूंनी माझा संसार सफळ केला. आजी संसार सफळ झाला काय देखी गेले काय. ज्या वेळेला साधूंकडे गेलो, साधूंनी मला माझ्या परमात्म्याच्या दर्शनाचा मात्र लाभ आणून दिला. आत्मज्ञानाचा मात्र दिवा माझ्या ठिकाणी लावून दिला आणि त्या वेळेला मात्र मला कुठेतरी विठ्ठलांचं दर्शन झालं. आम्ही पिढ्या 96 पिढ्या खपी जातील तरी विठ्ठलांना भेटावू का भेटणार नाही. कारण आम्हाला खऱ्या खोट्याचा न्याय निवडा माहिती पडत नाही. साधू महात्मे म्हणतात सांडावे ते वाहवे, मांडावे ते मांडावं लागेल, पारखं सांडावं लागेल. जे काही कामाचं नाही आपण आहे ना, आपल्याकडे इच्छावर असते दाजीबा असं 3 पाय ना ते नावर उभं राहायचं. तो एक माणूस असा असं करस काय करस तू का मग नसतो कोंडा कोंडा आला पाहिजे दानास नाही रास जोडायला पाहिजे, कोंडा उडी जायला पाहिजे. आम्ही तसं नाही, आम्ही उपंथच, पण रास नाही जास कोंडा जास असं उपंथ. काही फायदा होईल, फायदा होणार नाही. आम्ही कोंड्यासाठी जीवन जगतो, पण साधू मात्र कणासाठी जीवन जगले. आणि कण म्हणजे भगवान परमात्म्याची भक्ती आणि कोंडा म्हणजे संसार. कोंडा मग कोणा जीवन पुरं होई ना का, कोणी आजर आमर नाही ना झाले हो. अरे मरून गेले भगद्या लगद्या रुसुंडी सारखे 14 चौकडी लंकापती तोही गेला म्हणले भेंड्या कात्रीत. आणि तुम्ही आपलं कितलं तो हे 2 तोय 4 तोय 8 तोय 10 तोय त्यांपेक्षा ते जास्ती गरमा व्हावं नाही. आणि वैते बी पेटीमध्ये यायले तिथल्यावर काय व्हा. साधू महात्मे म्हणतात ज्यांना संडास तोडा होता 4 ट्रॅक्टर सोनानं काटमांड निघला होता. कितला 4 ट्रॅक्टर सोनं उकलनावर फेकवतो ते कोणी. तुका म्हण जाची संपदाय वडी, तुका म्हण जाची संपदाय वडी, तुका म्हण जाची संपदाय वडी, तुका म्हण जाची संपदाय वडी. ओ सांगाची कवडी गेली नाही, गेली नाही, गेली नाही. 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 तुका म्हणे जाची संपदाय वडी, तुका
काहीच जात नाही हो. तो 1 रुपया बी आम्ही माती माईल कोरी कोरी काढले तर बाबाने याद रे कमाई खोस आली. काही काही बोकपाडी नातून कंबाई बांधते हा आजारी पडवली नातून इडा पिडा लय जे बाबा बोक पाडेल पैसा इडा पिडा हा कसं फॅडे हो का हो देव देव करत नाही हो आमना बाबानी शेवटलो वाटणार नाही देव देव एक बाग त्याचं भेटणार म्हणे आता शेवट काय बाटाडी नेऊ म्हणे बरं आहे आपलं खाई. अरे बाबा काय बाटाई राहिना आई बाटावा शिवाय तुला मजारी एंट्री कुटवर भोगीसी मौजार पुढे आहे जे माझ्या भोला भक्ती केली नाही साधूकडे गेला नाही कधी आपल्या जीवनाचा उद्धार कशात हे विचारलं नाही अशांसाठी संत महात्मे सांगतात प्राण्या कुटवर भोगीशी मौजा पुढे आहेत यमाच्या फौजा. यम फौजेचा मात्र नाद आपल्या अंतकरणात ठेवू नका. देव फौजेत सामील आणि जो देव फौजेत सामील झाला त्याचं कल्याण झालं. मग त्याची संपदा देव पाहत नाही तो गरीब आहे ते पाहत नाही कोणत्या कुळाचा आहे ते पाहत नाही काय करतो ते सुद्धा पाहत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या डाकलक सोन्याला त्या सोनाराने मात्र आपल्या अग्नीच्या कक्षेत टाकलं तो डागलक जसा बाद होऊन जातो आणि बावन कशी सोनं तयार होतं तद्वत मात्र साधूच्या मात्र ज्ञान अग्नीत त्या जीवाने जर का स्वतःला झोपून घेतलं तर त्या ज्ञान अग्नीच्या कडसणीने तो जीव बावन कशी सोनं होतो. आणि बावन कशी सोनं होण्यासाठी तुमच्यातलं जीवन आहे. आणि म्हणून साधूंनी सांगितलं की आम्ही सुद्धा साधूंकडे गेलो नव्हतो तोपर्यंत आम्हालाही कळत नव्हतं. मी माझ्या हाताने देवाला जेवू घालायचो पण मात्र तरी देवाने मला कच्च ठरवलं आणि सांगितलं की बाबा तू अजून मात्र मला ओळखत नाही. मला ओळखायचं असेल तर कुठेतरी जा नाक घसणी कर कारण सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय 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 सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय
आपुना सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. कुठल्याही प्रकारचा काळ वेळ त्याला लागत नाही. ज्याप्रमाणे अग्नीचा संसर्ग आपल्याला लागला म्हणजे चटका किती वर्षांनी, चटका जसा लगेच लागतो तद्वत साधूचा संसर्ग झाल्यानंतर लगेच मात्र ते आपली स्थिती प्राप्त करून देण्यात समर्थ असतात. आणि अशा समर्थ साधूंकडे गेलं की माणूस स्वतःला बदलून घेतो. आणि म्हणून त्यांना सांगावं लागलं की मी जरी देवाला जीव घालत होतो तरी समर्थ साधू माझ्या जीवनात नव्हते आणि म्हणून मी देवाला ओळखत नव्हतं.